चिंतन तुषार प्रस्तुत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार साधक हो, मी सौ दीपा आनंद वेद पाठक पुणे सादर करत आहे परमपूज्य सद्गुरु स्वामी विद्यानंद चरित्र सारामृत. लेखक आहेत श्री प्रल्हाद अवचट तथा स्वामी कृष्णानंद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम सद्गुरु विद्यानंदाय नमः. पर्व 8 सर्ग 3. सद्गुरुराया स्वरूपानंदा करितो तुझ प्रार्थना. ज्ञान भास्करा सोहम दीपा शांतवितू मनमना. अंगीकारिले त्वाया देहा विदेही केले तूच. जेथे जातो तेथे माझा सांगातीही तूच. कृपांकित तव मुद्रांकित मी दिधला शिरी तू भार. तुझ्या चिंतने तुझ्याच स्मरणे मजना तो बळीवार. श्रवणी माझ्या तुझेच अक्षर शब्दक्षर मम वदनी. अशाश्वताची मजती जाणीव जे जे दिसते नयनी. सगुण ईश्वरा कृपावरा तू असा देतो वर. तुझ्या स्वरूपे अरूप दावी मज परे हुनिते घर. निर्गुणातल्या दिव्य दर्शना झालो मी आतुर. आतान उरली कसली चिंता परिमी चिंता तूर. स्वामी ऐसा विचार करीती सर्व भावे ते लीन. ध्यास जीवाचा आसमनाची जला विणतो मीन. पुणे पुरेना दशक जहाले स्वरूप समाधीस. पावसचा तो कणकण अजूनी शोधित तो स्वामीस. पावस झाले क्षेत्रची मोठे जणुते पंढरपूर. गुरुभक्तीने भाविक येती मनासती हुरहुर. जन्म सोहळा उत्सव करीती जनते उत्साहाने. कीर्तन प्रवचन सप्ताह करीती अखंड पारायणे. स्वामी गेले पावस ग्रामी शिष्यगणातील एक. विद्यानंद म्हणोनी परित्या जाणीती काहीच लोक. रोज सकाळी वाचन होई अभंग ज्ञानेश्वरीचे. संध्याकाळी ते प्रवचन होई तात्विक विषयांवरचे. स्वामी भक्ता सहजी लाभले स्वामी विद्यानंद. विनंती करीती प्रवचन द्याया स्वामी मनी आनंद. स्वामी देती तया मान्यता वाङ्मय सेवा गुरुची. संधी लाभे सद्भाग्याने अंतरीच्या इच्छांची. आजवरी ती किती प्रवचने परंतु हे आगळे. सद्गुरु क्षेत्री गुरुबंधू सहभाव असे वेगळे. मुद्रांकित हा गंधच नवता स्वामी मनते धुंद. भारून गेली श्रोतृमनेती अमोघ वाणी सुगंध. कौतुक झाले ज्येष्ठ मुखांनी प्रशंसता ती झाली. स्वामी मनिती सद्गुरु सेवा चरणी अर्पण झाली. आरती होता निवांत मंदिर निवांत परिसर सारा. स्वामीजी ते ध्यान आसनी उघडी भाव पसारा. स्वरूप स्वामी साक्षात्कारी पूर्ण अनुभवी संत. कधी वायचे आपण ऐसे हीच एकली खंत. त्या स्वरूपाचा शिष्य म्हणून मिळेल जगितो मान. अरूप ते तरी स्वरूप व्हावे तोच करा सन्मान. पूर्ण ज्ञानी पूर्ण अनुभवी मला व्हायचे तेच.
कष्ट दिव्य ते येवो कसले समोर इप्सित तेच विचार ऐसा मनी दाटला उत्सव सरुनी गेला सप्ताहाच्या उत्साहाचा पूर उतरुनी गेला स्वामी मनीची आर्त भावना उचंबळोनी आली नयने करीती अभिषेकाते चरणे भिजुनी गेली पुण्यास आता परतायाचे परितोपाय निघेना अमलानंदा भेटावे का पुसावे का उमजेना स्वामी गेले पेणगावी अन मामांना जे वदले ऐकुनी सारे संतोषाने मामा स्वामीस वदले आनंद आहे विद्यानंदा कळली तव भावना आता घडावी अधिक तमती कठोर तपसाधना स्वामी आले परत पुण्यासी नित्यक्रम तोच परी मनाची तळमळ वाढे ध्यास अंतरी तोच तेजोमय ते दर्शन व्हावे मजला त्या आत्म्याचे साक्षात्कारी सगुण रूपते निर्गुण परमात्म्याचे बोधित होते मनही मनाला तो हा साधक बोध प्रश्ननी उत्तर यातून घेती स्वतःचा शोध जानेवारीची अंतिम तारीख 84 ते साल पहाटेस त्या ध्यानी बैसता दिसले दृश्य विशाल झगझगीत त्या निळ्या चांदण्या लखलखती त्या शुभ्र त्या तेजाने पुसूनी गेली नभपटलाची अभ्र निबिड गूढता निरव शांतता प्रशांत तो एकांत तिथेच जातू शब्द ऐकिले सोडून तो लोकांत संकेत चितो अज्ञाताचा जाणून स्वामी मनात ध्यानामधुनी उघडी डोळे होते ते सदनात श्रीरामांची आणि गुरूंची तसबीर समोर होती भाव अर्थ तो स्वामी मनीचा दोघे जाणून घेती त्या नयनातून दिव्य शक्तीचा स्रोत पुढे तो येई असेच करी तू सांगुनी जणू तो अभय वरद देई पर्व 8 सर्ग 3 समाप्त।